एक महत्त्वाची बातमी आहे। गडचिरोलीमधील जनजीवन अद्यापही विस्कळीतच आहे। तिसऱ्या दिवशीही 4 महामार्ग आणि गडचिरोलीमधील 30 मार्ग बंद आहेत। आलापल्ली भामरागड आणि आलापल्ली सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग देखील बंद आहे। पुरामुळे जिल्ह्यातील अनेक मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात। सध्या पाणी वाढत असल्यामुळे अनेक वाहनांना इथून हलवण्यात येत आहे। जिल्ह्यात सतत 3 दिवसापासून अनेक राष्ट्रीय महामार्ग जिल्हा महामार्ग बंद आहे। पूर परिस्थिती गंभीर निर्माण झालेली आहे। हे मार्ग बघू शकतो आपण, गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे। या मार्गावर काल जवळपास 5 फूट पाणी होते, नंतर पाणी ओसरले तरी सध्या पाणी वाढत आहे म्हणून काही वाहनांना इथून वेगळ्या ठिकाणी हलवण्यात आले। कारण की वैनगंगा गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून वैनगंगा नदीला आणि पाल नदीला पाण्याचा प्रभाव वाढत आहे। यामुळे इथे मोठी काळजी घेऊन वाहनांना मागे घेण्यात येत आहे। आणि आपण या बाजूला बघू शकतो कशा प्रकारे जवळपास अनेक शेतीच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि गंभीर चित्र जे आहे ते दिसत आहेत। ग्राउंड झिरो होऊन कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली।